नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणार आहोत जगाच्या पाठीवरमध्ये. अफगाणिस्तानातील काबूलमध्ये झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 झाली आहे, तर 150 पेक्षा जास्त जण जखमी झालेत. टोलो न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार ISIS-K या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि द लेव्हंट खुरासन प्रोव्हिन्सच्या आत्मघातकी हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर जमलेल्या गर्दीवर आत्मघातकी हल्ला झाला. मृतांमध्ये अमेरिकेच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रचंड गर्दी असलेल्या काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वारावरती 1 आणि विमानतळाबाहेरच्या एका हॉटेलजवळ 1 असे 2 आत्मघातकी स्फोट झालेत. अमेरिकन सैन्याचं नियंत्रण असलेल्या ठिकाणी हा हल्ला झाला असं तालिबानचं म्हणणं आहे. हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या स्फोटाआधी या ठिकाणच्या उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रातून या परिसरात किती गर्दी होती हे स्पष्ट दिसतंय. विमानतळ परिसराबाहेरच्या भागात पहिला स्फोट हा आत्मघातकी हल्ल्यातून झाला, ज्यात दोघांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले, अशी माहिती रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अफगाणिस्तान सोडून जाण्याच्या तयारीत असलेल्या नागरिकांची विमानतळाच्या बाहेर गर्दी होती. दुसरा स्फोटही विमानतळाच्या बाहेर झाला आणि पेंटागॉननं हल्ल्याच्या घटनेची पुष्टी केली आहे आणि रशियन परराष्ट्र मंत्रालयानं मृतांची अधिकृत संख्या दिली. काबूल विमानतळ परिसरात झालेल्या 2 आत्मघातकी स्फोटातल्या बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे, तर हल्लेखोरांनी गर्दीवर अंदाधुंद गोळीबार सुद्धा केला. अफगाणिस्तान सोडून जाण्याच्या तयारीत असलेले शेकडो नागरिक या परिसरात येत असतात आणि परिस्थिती इतकी वाईट आहे की विमानतळाबाहेरच्या सांडपाण्याच्या कालव्यात स्फोटातल्या बळींचे मृतदेह आणि जखमी नागरिक दिसतायत. असे हल्ले होणार असल्याचा इशारा पाश्चिमात्य देशांनी दिलेला होता. अफगाणिस्तानातल्या अनागोंदीत कैदी दहशतवाद्यांना सोडण्यात आल्यानं हा धोका वाढताना दिसतोय. स्फोटांमुळे काबूल विमानतळ परिसर हादरून गेला. दरम्यान विमानतळाहून काही विमानांची उड्डाणं सुरू करण्यात आली आहेत. ही विमानं दहशतवाद्यांना लक्ष्य करायची होती असा इशारा काही देशांनी दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या हल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. या दहशतवाद्यांना आम्ही माफ करणार नाही, त्यांना किंमत चुकवावीच लागेल असा इशारा बायडन यांनी दिला. ही गोष्ट आम्ही विसरणार नाही आणि आम्ही माफही करणार नाही, त्यांना या मृत्यूची किंमत चुकवावीच लागेल असंही बायडन म्हणालेत. काबूल विमानतळ परिसरात दहशतवादी हल्ल्याचा धोका असून तिथून दूर जाण्याचा इशारा अमेरिकेनं त्यांच्या नागरिकांना गुरुवारीच दिला होता आणि हा इशारा खरा ठरला. या स्फोटाची जबाबदारी ISIS-K या दहशतवादी गटानं घेतली. तुम्हाला तुमच्या कृत्याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिला. तसंच आत्मघातकी स्फोट झाले तरी काबूल विमानतळावरून अमेरिकेच्या नागरिकांची सुटका करणं सुरूच ठेवणार असल्याचं, या स्फोटानंतर आणखी काही स्फोट होण्याचा इशारा सुद्धा तज्ज्ञांनी दिलाय. अफगाणिस्तान हा तर ज्वालाग्राही पदार्थांचा बॉक्स बनलाय अशी प्रतिक्रिया अमेरिकेतील रिपब्लिकन सिनेटर थॉम टिलिस यांनी दिली. एअरपोर्टच्या बाहेर झालेले 2 आत्मघातकी स्फोट आणि जमलेल्या गर्दीवर होत असलेला गोळीबार यामुळे अफगाणिस्तानातली परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली असं ते म्हणाले. टिलिस यांनी आर्म सर्व्हिसेस समितीमध्ये सुद्धा काही काळ सेवा केलेली आहे. अफगाणिस्तानात अडकलेले अमेरिकन नागरिक आणि विशेष स्थलांतरित व्हिसाधारक अफगाणी नागरिकांच्या सुटकेसाठी ते प्रयत्न करत आहेत. काबूलमध्ये झालेल्या 2 स्फोटांनंतर प्रचंड गोंधळ असतानाही गुरुवारी अमेरिकेनं जवळपास 7,500 लोकांची सुटका केली. काबूल विमानतळ आणि बोरॉन हॉटेल जवळ 2 स्फोट झाले. यामध्ये 13 अमेरिकन कर्मचारी मारले गेलेत, तर 15 अमेरिकन कर्मचारी आणि अनेक अफगाणी नागरिक जखमी आहेत. अमेरिकेच्या 14 लष्करी विमानांमधून 5,100 जणांची आणि अन्य 39 विमानांमधून 2,400 जणांची सुटका करण्यात आली असं व्हाईट हाऊसच्या वतीनं सांगण्यात आलं. काबूल एअरपोर्ट चालवण्यासाठी आता तालिबाननं तुर्कस्तानची मदत मागितली आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक महत्त्वाची अट घातली आहे. अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानातून गेल्यानंतर तुर्कस्तानच्या सैन्यानं सुद्धा अफगाणिस्तान सोडावं अशी अट तालिबाननं घातली आहे. काबूल एअरपोर्ट सांभाळण्याची इच्छा तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप ताय्यप एर्डोगन यांनी व्यक्त केली होती. त्यासाठी ते प्रचंड प्रयत्न करत होते आणि इतके दिवस तालिबानला हे मान्य नव्हतं. मात्र सध्या तुर्कस्तानचे 200 सैनिक एअरपोर्टच्या जवळपास आहेत आणि तुर्कस्तान अफगाणिस्तानातील नाटोच्या मोहिमेमध्ये सहभाग होता. स्फोट होण्याच्या काही वेळ आधी तालिबाननं केलेल्या गोळीबारामुळे मोठ्या संख्येनं नागरिक तिथून पळून जात असतानाची दृश्य दिसतात. त्यामुळे
परिसरात प्रचंड गदारोळाची स्थिती निर्माण झाली होती. गर्दी नियंत्रणात ठेवण्याच्या प्रयत्नात तालिबानकडून गोळीबार केला गेला. काबूल विमानतळावर झालेल्या भीषण स्फोटात अमेरिकेचे 13 जवान शहीद झाले. त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत संपूर्ण अमेरिकेतले राष्ट्रध्वज अर्ध्यावरती आणले जातील अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी दिली. पाश्चिमात्य देशांनी मोठ्या हल्ल्याचा इशारा दिल्यानंतरच्या काही तासातच हे स्फोट झाले आणि नागरिकांना विमानतळ सोडून जाण्याचं आवाहन करण्यात आलं होतं, पण या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यानं ही हानी झाली आहे. दरम्यान 31 ऑगस्टपर्यंत काबूल विमानतळावर मिशन पूर्ण करण्याची योजना बायडेन यांनी आखली. त्यांच्या लष्करी कमांडर्सच्या सल्ल्यानुसारच नियोजन केलं जातंय. अफगाणिस्तानातल्या स्फोटांचा संयुक्त राष्ट्रांनी निषेध केलाय. सर्वप्रथम मी काबूलमधील भयानक दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करू इच्छितो आणि त्यामध्ये मरण पावलेल्या अफगाणी आणि तिथे मदत करणाऱ्या कुटुंबियांप्रती माझी शोकभावना पाठवू इच्छितो असं संयुक्त राष्ट्रांचे सचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटलंय. काबूलमध्ये झालेल्या स्फोटांचा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी निषेध केलाय. हे स्फोट अमानुष, अमानवीय आणि पूर्वनियोजित होते असं मॉरिसन म्हणाले. या हानीबद्दल शोक व्यक्त करणारं पत्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पाठवल्याचं मॉरिसन म्हणाले. अफगाणिस्तानमधील स्फोटांचा भारतानं तीव्र शब्दात निषेध केला आणि भारताचे संयुक्त राष्ट्रांमधील कायमचे प्रतिनिधी TS तिरुमूर्ती यांनी याबद्दलचे एक ट्विट केलंय. भारत या हल्ल्याचा निषेध करतोय आणि पीडितांच्या कुटुंबियांचं सांत्वन करतोय असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. दुपारी सुरक्षा परिषदेत इथिओपियाबद्दल एक बैठक होणार आहे. त्यात तिरुमूर्ती आपलं अफगाणिस्तानबद्दलचं निवेदन देणार आहेत. दहशतवादाविरोधात संपूर्ण जगानं एक होऊन लढण्याची गरज किती आहे हे या हल्ल्यामुळे पुन्हा स्पष्ट झाल्याचं ते म्हणाले. कझाकस्तानमध्ये लागोपाठ झालेल्या स्फोटांमध्ये 4 जण ठार झालेत. कझाकस्तानच्या ताराज शहरामध्ये हे स्फोट झाले. कझाकस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी ही माहिती दिली. एकूण 28 जण या स्फोटामध्ये जखमी झालेत. ताराजमधील अमोनियम वेअरहाऊसला लागलेल्या आगीमुळे एकूण 6 स्फोट झाले. ब्राझीलच्या रिओ द जेनेरोमध्ये गुरुवारपासून 12 ते 18 वर्षांच्या मुलांचं लसीकरण सुरू झालंय. या वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यातील 90% लोकांचं लसीकरण पूर्ण होण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. ही मोहीम त्याचाच एक भाग आहे. हायस्कूलमधील विद्यार्थिनींना सगळ्यात आधी फायझरची लस दिली जाणार आहे. येत्या काही दिवसात हजारो डोसेस वितरित करण्यात येतील अशी अपेक्षा आरोग्य कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. शाळांमध्ये होणारा कोरोनाचा संसर्ग आणि प्रसार ही सध्या सगळ्यात जास्त चिंतेची बाब असल्याचं सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. इलिनॉइसमधील आरोग्य कर्मचारी KG पासून महाविद्यालयात शिकणाऱ्या वर्गांवरच्या शिक्षकांचं लसीकरण अनिवार्य करण्यात आलंय किंवा दर आठवड्याला चाचणी करण्याचा पर्याय त्यांना देण्यात आलाय. गव्हर्नर प्रिट्झकर यांनी सुरक्षेचे नवीन नियम गुरुवारी जाहीर केले. इंडोर कार्यक्रमात सुद्धा मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलंय. डेट्रॉईटमधल्या ऑकलंड काउंटीच्या आरोग्य विभागासमोर अनेक नागरिकांनी काउंटीतल्या शाळांच्या मास्कबद्दलच्या निर्णयाचा निषेध केला. आमच्या मुलांना श्वास घेण्याचा अधिकार आहे, त्यांना मास्क नाही, स्वच्छ हवेची, त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलण्याची जास्त गरज आहे असं मत पालकांनी व्यक्त केलं. अशा आशयाचे फलक देखील त्यांनी हातात धरले होते. चिलीमध्ये गुरुवारी पहिला मोठा कॉन्सर्ट पार पडला. अशा प्रकारे लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट शोच्या आयोजनामुळे कोरोना संक्रमणावर काही फरक पडतो का हे पाहण्यासाठी कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. चिलीतील विद्यापीठ आणि कॉपीराईट सोसायटीने या कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं. 200 स्वयंसेवक यात सहभागी झाले होते. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पूर्णपणे पालन केल्यानंच कॉन्सर्टमध्ये सोडलं जात होतं. न्यूझीलंडमध्ये लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनची मुदत मंगळवारपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या 6 महिन्यात झालेल्या कोरोना संक्रमणाला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आणखी 2 आठवडे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या ऑकलंडमध्ये संपूर्ण लॉकडाऊन कायम राहील असं पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी म्हटलं. ऑकलंड व्यतिरिक्त इतर भागांमध्ये बुधवारपर्यंत काहीशी शिथिलता आणली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी व्हिएतनाममध्ये लसींच्या साठ्याचं स्वागत केलं. सध्या हॅरिस हानोईच्या दौऱ्यावरती आहेत. अमेरिकेनं व्हिएतनामला ही लसींची मदत पाठवलेली आणि याआधी 50 लाख डोसेस व्हिएतनाममध्ये पोहोचलेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जगभरात 500 मिलियन डोसेस वितरित करण्याचं आश्वासन दिलंय. हे डोसेस त्याच मदतीचा एक भाग आहेत. व्हेनेझुएलाच्या दुर्गम भागात मोकॉइट्स व्हॅलीमध्ये जोरदार पाऊस असल्यानं पूर आलेला आहे. त्यामुळे हजारो घरांचं नुकसान झालंय तर जवळपास 17 जणांचा बळी गेलाय अशी माहिती
स्थानिक प्रशासनानं दिली. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मॅडुरो यांनी मेरिडामध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये झालेल्या तुफान पावसाने इथे प्रचंड नुकसान झालंय. इथला वीज पुरवठा खंडित झालाय. मोबाईल सेवेवर सुद्धा परिणाम झालाय. गाझा पट्ट्यात इस्रायली सीमेजवळ शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांनी निदर्शनं केली. इस्रायलनं नाकाबंदी शिथिल करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याआधी अशाच प्रकारे निदर्शनं सुरू असताना इस्रायली लष्करासोबत जोरदार संघर्ष झाला होता. इथल्या विभाजक भिंतींपासून गर्दीला जाण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. गर्दीला पांगवण्यासाठी अश्रुधूर आणि हवेत गोळीबार केल्याची माहिती इस्रायली लष्करानं दिली आहे. यामध्ये 14 जण जखमी झाल्याची माहिती पॅलेस्टाईनच्या वतीनं देण्यात आली. सिरिया आणि इराकमधील लाखो लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागतोय. उष्णता प्रचंड वाढल्यानं पाणी, वीज आणि अन्नाचा तुटवडा तिथे मोठ्या प्रमाणात जाणवतोय. पाऊस अत्यंत कमी झाल्यानं पाणी पातळी खालावली आणि दुष्काळ पडलाय. आंतरराष्ट्रीय मदत संस्थांकडून हा इशारा देण्यात आलाय. या दोन्ही देशांमध्ये गेली कित्येक वर्ष संघर्ष आणि व्यवस्थापनाचा अभाव आहे. पाण्याच्या तुटवड्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. आणखी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात आणखी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी. जूनमध्ये फ्लोरिडातल्या इमारत दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या कामातून एक नवीन माहिती समोर आली आहे. तिथे काम करत असलेल्या पथकाला या इमारत स्थळी मोठ्या प्रमाणात गंज असल्याचं दिसून आलं. या दुर्घटनेत 98 जणांचा मृत्यू झाला होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड अँड टेक्नॉलॉजीकडून याचा अधिक तपास केला जाणार आहे. क्युबाचे अभियंते ज्युडिथ रेझर या तपासाचे प्रमुख असतील. इथिओपियाच्या टिग्री भागात मानवतावाद विरोधी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दिली आहे. इथिओपियाची एकता आणि स्थैर्य सध्या पणाला लागलंय असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत ते बोलत होते. इथे त्वरित शस्त्रसंधीची आवश्यकता आहे असं आवाहन त्यांनी केलं. अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअरला भेट देणाऱ्यांसाठी आता एक नवीन आकर्षक गोष्ट आहे. ते म्हणजे इथे एक भलं मोठं फेरिस व्हील अर्थात आकाश पाळणा उभारण्यात आलाय. हा पाळणा आकाशात 110 फूट फिरणार आहे आणि या पाळण्यातून अगदी अनोखं दृश्य दिसणार असल्याचा दावा केला जातोय. ब्रॉडवे 40th स्ट्रीट इथे हा पाळणा लावण्यात आलाय आणि या पाळण्यानं टाइम्स स्क्वेअरला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये आणखी भर पडेल अशी आशा आहे. आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्यानंतर वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र कोणत्याही बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.